नमस्कार, मी विद्या पाटीलकर. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही सगळे कसे आहात? मजेत आहात ना? तर बघा, आमच्या शेजारचं समोरचं घर आहे ते एका मोमेटने विकत घेतलेलं आहे. आधी ना त्याच्या छोट्या छोट्या खिडक्या होत्या आमच्या घरासमोर, कारण आधी तो मद्रासी राहत होता. तो त्याच्या खिडक्या नव्हत्या. तो बोलला मी स्वतः राहणार आहे, तर मला व्हेंटिलेशनसाठी खिडक्या काढून द्या. तर त्याला आम्ही खिडक्या काढून दिल्या. त्याने 2-4 वर्ष राहून विकलं एका मोमेटियनला. मग तो पण 2-3 वर्ष भाडोत्री ठेवली त्याने, तर व्यवस्थित तशाच खिडक्या होत्या. आता स्वतः राहायला येणार आहे तर मोठ्या खिडक्या केल्या आणि 3-3, 4-4 इंचाचे बॉक्स ग्रिल आमच्या गल्लीमध्ये आणून लावतोय. तर आम्ही सांगितलं आधी प्रेमाने, तर मला धमकी द्यायला लागला, तुझी शिडी इथं लोखंडाची गल्लीमध्ये आहे, हे आहे ते आहे. आता ही आमची पूर्ण नामोबाई चाळ ही आमच्या आजीच्या प्रॉपर्टीची आहे, आमची मालकीची आहे. आम्ही आगरी लोक इथेच इथलेच राहणारे आहे. आमच्या आता 4थी पिढी आहे इथेच. आणि हा आत्ता येऊन आम्हाला दादागिरी करतो. BMCला कंप्लेंट दिली, तिथं पण तो जात नाही आहे. तर ही बघा, ही आमची गल्ली आहे छोटीशी एकदम. ही आमची खिडकी आहे आणि या अशा घरासमोर त्याने आमच्या बरोबर आपल्या घराच्या समोरच मोठ्या मोठ्या खिडक्या वर राजस्थान काढलेला आहे. बघा हे गल्ल्या बघा, तेवढं छोटं इथे मोटर आहे आमची. तिथे बोलते मी माझी मोटर आणून लावेल, त्याची फ्रंट असताना. आणि ही बघा अजून बघा दरवाजाच्या समोर ही 3री खिडकी आणि वरून बॉक्स ग्रिल आणणार आहे 3-3, 4-4 इंचाचे लावायला. तर हे कितपत बरोबर आहे? हे बाहेर विकत घेतात आणि आमच्यावर राज्य गाजवायला बघतात. तर आता आम्ही रितसर आणि कुठले नेते मंडळी घेऊन आलेला आम्हाला थोडंसं घाबरवायला की घाबरतील नाही. तर आम्ही आमच्या परीने रितसर कंप्लेंट केलेली आहे. आमचं घर आहे, घराच्या समोराच्या समोर आमच्या जुन्या खिडक्या पण आहेत, त्या पण बघा 2x2च्या खिडक्या तुम्ही बघा. तर बघा ही 2x2ची खिडकी आमच्या घरासमोर. त्याच्या पुढे पण बघा, ही पण 2x2ची छोटी खिडकी. आणि ही आमच्या घराच्या समोर ही पण खिडकी. बघा यांचं राज्य कसं चाललंय आमच्यावर. असं तो दादागिरी करायला बघतो आत्ता राहायला आलेला. त्यांनी जेवढे पण कार्यकर्त्यांना आणलेले ते पण बोले की वर कर आणि ग्रिल लावू नको, प्लेन लाव. पण तो काही ऐकत नाही. त्याचं काम चालूच आहे, जसं चालू आहे तसं. तर हे बाहेरून येणारे आमच्यावर दादागिरी करतात. तर विचार करा, मग आम्ही जाणार कुठं? जर यांची संख्या इथे वाढत गेली तर मग आम्ही करणार काय आणि आमचं अस्तित्व काय आहे मग आगरी गोळ्यांचं आमच्याच इथं.